आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि ह्याच अनुषंगाने आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले आहेत पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार असणारे आणि जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आहेत तर ते सचिन चौगुले. हे जेव्हा सरपंच होते त्यांनी तब्बल 19 कोटी रुपयांची विकास कामं केलेली आहेत. कोरोना काळातही त्यांनी बरीचशी कामं केलीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हद्दवाढी विरुद्ध चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहेत असे म्हणजे सचिन चौगुले सर. नमस्कार सर. नमस्ते. मी तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करते. आपण सरळ प्रश्नाकडेच वळूया. मला सांगा सर की वडणगे मतदारसंघातून पंचायत समिती निवडणूक लढवावी हा निर्णय का घेतला? खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी गेली 15 वर्ष झालं सातत्याने कार्यरत आहे. 2007 साली मी पहिल्यांदा पंचायतला निवडून आलो, 2012ला पुन्हा निवडून आलो आणि दोन्ही वेळा उच्चांकी मताधिक्याने निवडून आलो आणि 17ला लोकनियुक्त सरपंच झालो. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतीमध्ये जे सर्वोच्च पद आहे ते लोकांनी जनतेने मला त्या ठिकाणी पोहोचवलं होतं. पुन्हा ती निवडणूक लढवायची नाही त्याचा पुढचा टप्पा म्हणून मी पंचायत समितीकडे पाहतोय. अच्छा. सध्या पंचायत समिती किंवा निवडणुकीच्या अंगाने जर विचार करायला गेलं तर 18,000 मतदान आहेत आपल्या इथं. तर यांची नेमकी समस्या काय जाणवते तुम्हाला? वडणगे पंचायत समिती मतदारसंघामध्ये वडणगे, आंबेवाडी आणि चिखली ही 3 प्रमुख गाव आहेत आणि 3 गावाचे मतदारसंख्या 18,000 पेक्षा जास्त मतदारसंख्या आहे. या ठिकाणी समस्या मी सरपंच असल्यामुळे बहुतांशी वडणग्यातल्या समस्याचं निराकरण ज्या त्या काळात केलेलं आहे. आंबेवाडीच्या सारख्या ठिकाणी थोड्या समस्या आहेत कचऱ्याची आणि सांडपाण्याच्या संदर्भात थोडं आहे किंवा चिखलीतही काही समस्या आहेत. त्याचं निराकरण करण्याच्या दृष्टीने मी जो पॅटर्न वडणग्यात राबवला तोच पॅटर्न माझ्या पंचायत मतदारसंघात राबवून तो प्रभाग किंवा तो पंचायत मतदारसंघ आदर्श करण्याचा माझा मानस आहे. अच्छा. मला सांगा सर, आपण सरपंच काळामध्ये साधारण 19 कोटीचं काम केलं आहे. नेमकं काय कामं होती ती किंवा कोणत्या क्षेत्रासाठी केली होती ती? मुळात मला सांगायला निश्चित आवडेल आणि अभिमान मला त्या गोष्टीचा की सरपंच म्हणून काम करत असताना एक अभ्यासपूर्ण सरपंच 10 वर्ष आधी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्यामुळे स्थानिक संस्थेची चांगली असलेली जाण या सगळ्या गोष्टीचा फायदा माझ्या तर सरपंच पदाच्या काळामध्ये झालेला आहे. मी निश्चित मला सांगायला आनंद होतो की मी बवर्ग पार्वती मंदिर जे आमचं पवित्र मंदिर आहे वडणग्याचं आणि ऐतिहासिक आहे त्याला बवर्ग दर्जा आणला. त्यातून 5 कोटी वडणग्याला विकासासाठी मिळाले. जलजीवन मिशनमधून विस्तारित पाणी योजनेसाठी 3.5 कोटी रुपये आणले. हे झाले 8.5 कोटी रुपये. शिवाय 15 वित्त जो आमच्या हक्काचा फंड आहे ग्रामपंचायतीचा तो साधारणपणे 5 कोटी रुपये 5 वर्षामध्ये आम्ही विविध गोष्टींच्यावर म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि भौतिक सुविधांसाठी खर्च केलेला आहे. ते 5 कोटी रुपये. हे झाले 14.5 कोटी रुपये. ग्रामपंचायत फंडातून साधारणपणे आपण 1.5 कोटी रुपयाची विकास कामं केली आहेत. म्हणजे गटर बांधकाम असेल, नळ पाणी योजना असतील किंवा वाढीव पाणी पाईपलाईन असतील ह्या गोष्टी. आणि 25, 15, 30, 54 जनसुविधा, नागरी सुविधा, तांडा वस्ती, दलित वस्ती सुधार योजना ह्या अशा विविध योजनेतून साधारणपणे 3 कोटीची कामं अशी सारासार 5 वर्षामध्ये 19 कोटीच्या कामाला मंजुरी मिळेल. त्यापैकी 10 कोटीची कामं मी त्यावेळी पूर्ण केली होती. 9 कोटीची कामं आता एक्झिक्यूट होत आहेत. अच्छा. आता तुम्ही म्हणाला की सदस्य असल्या त्यामध्ये अजून एक मला उल्लेख करावा लागेल. ग्रामपंचायतची इमारती मी 2.5 कोटी रुपयाची भव्य इमारत वडणग्यात आणि वडणग्यासारखी ग्रामपंचायत इमारत माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात कुठल्याही ग्रामपंचायत इमारत नसेल एवढी भव्य इमारत मी बांधलेली आहे. आणि त्या इमारतीमध्ये वडणग्यात पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं पुण्य काम मी या निमित्तानं केलेलं आहे. पंचायतच्या समोर पटांगणी कॉन्क्रीट करून घेतलेलं आहे. जर तुम्ही गेलात कधी वडणग्याला तर निश्चित त्या ठिकाणी बघा की 10,200 स्क्वेअर फूटची इमारत त्या ठिकाणी भव्य इमारत त्या ठिकाणी मी माझ्या काळात पूर्ण करून उभा केलेला आहे. याचं मला आत्मिक समाधान आहे. अच्छा. सर, तुम्ही आता म्हणाला की सदस्य असल्याचा अनुभव तुम्हाला सरपंच पदासाठी चांगल्या पद्धतीने काम करता आलं. तसंच ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव आपल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत किंवा निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने होईल असं वाटतं? निश्चित. काही लोक असं सांगतात की पंचायत समितीला फंड नसतो, पंचायत समितीला काही विशेष अधिकार नसतात. असं काही नाही. माणसाकडे कर्तृत्व असेल आणि मनगटात जर हिंमत असेल तर माणूस काही करू शकतो. सरपंच म्हणून मला फक्त 5 कोटी रुपये पदरामध्ये येणार होते. तेवढे खर्च करून मी माझा कार्यकाळ संपू शकलो असतो. पण मी महादेव मंदिरला, पार्वती मंदिरला बवर्ग दर्जा आणला. त्यातून 5 कोटी मिळवले. जलजीवन मिशन योजना जलजीवन मिशन योजनेतून वाढीव विस्तारीकरण पाईपलाईन त्यातून 3.5 कोटी रुपये मिळाले. 25, 15, 30, 54 मला तुम्हाला हेड सगळी सांगितले. त्यातून जवळजवळ 3 कोटीपेक्षा जास्तची कामं केली. म्हणजे ट्रॅक सोडून मी जवळजवळ 12 ते 13 कोटी रुपये आणू शकलो. हा अनुभव माझ्या पाठीशी आहे. आणि पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर मला आता वडणग्यात मी भरपूर काम केलंय. अजून जी 2 गाव आहेत
म्हणजे तुमचं आंबेवाडी आहे किंवा चिखली आहे. चिखलीच्या ठिकाणी शेवटवर्षीचं मोठं मंदिर आहे, त्या मंदिराला बरोबर दर्जा आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि तो मिळाला तर त्या ठिकाणी 5 कोटीची कामं त्याही ठिकाणी होतील. आंबेवाडी सारख्या ठिकाणी सुद्धा नागरिक पुरवण्यासाठी मी प्रयत्न करेन. म्हणजे माझं असणारा अनुभव आणि मला जो आत्तापर्यंत माझा जो कामाचा जो पसारा किंवा जी कामं केल्यात त्यातून निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी जर एका पंचायतमध्ये 19 कोटीची कामं करू शकत असेल तर पंचायत मतदारसंघात त्याहून जास्त कामं करण्याची माझा मानस आहे आणि ती निश्चित करेन. अगदीच. सर, मला सांगा की आता तुम्ही निधीबद्दल बोलला, तर निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो, तर त्याचा अनुभव काय आहे तुमचा? निश्चित तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की हा निधी मिळवत असताना खऱ्या अर्थानं इथनं प्रस्ताव घेणे, तो प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवणे, जिल्हा परिषदमधून पुन्हा तो मंत्रालयात पाठवणे, त्या ठिकाणी पाठपुरावा करणे. मी माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत 5 वर्षामध्ये कमीत कमी 40 वेळा मुंबईला फेऱ्या मारलेल्या आणि म्हणून मला यश आलं. तुम्ही नुसतंच प्रस्ताव पाठवला आणि गप्प बसला, जर पाठपुरावा नाही केला, त्या मंत्रालयात नाही पोचला तर तुमच्या कामाला यश येत नाही. तुम्हालाही त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी किती आहे कदाचित ही तपासत असतात अधिकारी, आणि जर तुम्ही सातत्याने पाठपुरावा कराल तर ते निश्चित त्या ठिकाणी आपला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि निधी देतात. अच्छा. लोक म्हणतात की सचिन चौगुले म्हणजे काम करणारा नेता, तर या ओळखीबद्दल आपल्याला काय सांगावं असं वाटतं? निश्चित मी तुम्हाला सांगितलं की मी सचिन चौगुले म्हणून गेली 15 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. खऱ्या अर्थानं 24/7 माझा फोन चालू असतो. रात्री अपरात्री कधीही कोणी फोन केला तरी मी लिटरली त्याचा फोन उचलतो आणि त्याला रिप्लाय देतो आणि त्याची जर गरज असेल त्या गरजेसाठी त्यापर्यंत जाऊन धावून पोचतो. या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. शिवाय विकास कामांचा मी डोंगरवाड्याने उभा केलाय आणि मी सप्रमाण बोलतोय. काही लोक सांगतील की चुकीच सांगतात, माझ्याकडे सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत. कुठल्या योजनेला कधी मंजुरी मिळाली, कुठल्या योजनेत झालाय, त्याची तारीख, ते टेक्निक तांत्रिक मंजुरी, त्याचं शासनादेश, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं ही कामं आता होताना दिसत आहेत, पण ती कामं मी मंजूर केली, त्या गावाला माहिती आहे म्हणूनच कदाचित ते काम करणारं नेतृत्व असं लोकांना वाटत असावं. अच्छा. तुम्ही जेव्हा सरपंच या कार्यकालामध्ये होता तर त्यावेळी कोरोनासारखी महामारी आली, तर त्यावेळी तुम्ही बरीच कामं केलात आणि त्या काळामध्ये प्रशासन आणि लोकांमधला समन्वय साधताना कोणती आव्हानं नेमकी समोर आली तुमच्या? नाही, मला खरंच खूप कठीण काळ गेला सरपंच असताना. मी म्हणजे कदाचित तो माणूस संघर्षातून घडतो किंवा संकटातून माणूस तयार होतो किंवा संकटाला संधी मारणारा नेतृत्व किंवा कार्यकर्ता मी आहे. कारण एवढ्यासाठी सांगतो तुम्हाला की 19 साली प्रचंड मोठा पूर आला. मी सरपंच झालो 17ला, 19ला पूर आला. ते पूर्ण वर्ष तसं वसूल नाही, काही नाही, अशा गोष्टीमध्ये गेलं. 20ला कोरोना सुरू झाला, तो 22 पर्यंत होता. पुन्हा 21ला मोठा पूर आला. असं सातत्यानं 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींचं सगळ्या भारतवर्षावर आणि वडणग्यावर सुद्धा पुराच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती आली होती किंवा महामारी कोरोनासारखी आली होती. या काळामध्ये काम करताना खूप अडचणी यायच्या. पहिल्यांदा आम्ही ज्यावेळी क्वारंटाईन करायचा जो विषय आला की घर ते सील करायचं, त्यावेळी लोक विरोध करायचे, पण त्यांना कन्व्हिन्स करायचं की नाही, असं नाही करून चालणार. ही महामारी आहे आणि या महामारीमध्ये हे तुमचं घर सील करावं लागेल, तुमच्या घराला बॅरिकेटिंग करावं लागेल आणि मग लोक आमच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ते बॅरिकेटिंग करू द्यायची. आनंदाची गोष्ट किंवा मला अभिमानाची गोष्ट ही आहे की वडणगे पॅटर्न नावाची एक संकल्पना त्यावेळी मी राबवली. अच्छा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होम आयसोलेशन संकल्पना आम्ही वडणग्यात मांडली. आणि ही संकल्पना पुढे जाऊन उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी राज्यासाठी लागू केली. यासाठी मी आमचे पालकमंत्री, आमचे नेते आदरणीय बंटी साहेबांना भेटलो की मी असं करतोय. ही संकल्पना प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी मला सुचवली. ती संकल्पना घेऊन बंटी साहेबांना भेटलो. मी वडणग्यामध्ये होम आयसोलेशन ही संकल्पना राबवतोय. कोरोना झालेला व्यक्ती घरातच राहील, फक्त एका वेगळ्या खोलीत राहील आणि त्याला लागणारे सगळी औषधं, सगळा डाएट फूड ग्रामपंचायत पुरवेल. या पद्धती संकल्पना मांडल्यानं साहेबांनाही ती आवडली तात्काळ आणि त्यांनी कलेक्टरांना सांगितलं की देसाई साहेब कलेक्टर होते, तेही खूप ॲग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व होतं. त्यांनी ह्या गोष्टीला तात्काळ मंजुरी आम्हाला दिली आणि हा वडणगे पॅटर्न मीडियातून एवढा प्रसिद्ध झाला की तो पॅटर्न शेवटी राज्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लागू केला. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही जी संकल्पना मांडली ती राज्यानं पुढे जाऊन स्वीकारली. आणि मुळात जगी सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडी पाषाण अशी वृत्ती नाही. ही संकल्पना चालू केल्याने मला स्वतःला कोरोना झाला. मला झाला, माझ्या आईला झाला, माझ्या भावाला झाला, माझ्या मुलगीला झाला, माझ्या वडिलांना झाला. जास्त सिम्पटम्स भावाला होते, त्याला मी कोविड सेंटरला पाठवलं, पण आम्ही 4 जण होम आयसोलेट झालो. म्हणजे लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला की होम आयसोलेट का झालो
की ही संकल्पना चांगली आहे आणि ती रुजली पाहिजे आणि ती लोकांची स्वीकारली पाहिजे. खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळात बघायला गेलं तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये मृत्यू जास्त झाले आणि कार्डियक रिझन होते, भीतीपोटी मृत्यू जास्त झाले, पण घरात राहिलेल्या माणसाला भीती वाटायचं काही कारण नाही. ही संकल्पना होम आयसोलेशनची होती आणि मग तो मी घेतलेलं उचललेलं पाऊल कसं योग्य आहे त्यापासून मी स्वतः होम आयसोलेट झालो आणि तिथून आम्ही सगळी मंडळी व्यवस्थित सुखरूप बाहेर पडलो. अरे वा. तुम्ही इतका अभ्यासपूर्ण सगळ्या संकल्पना राबवतच आला आहात. आता मला सांगा की पंचायत समितीची जेव्हा निवडणूक होईल, सदस्य म्हणून निवडून याल, तर पहिली 3 कामं प्रामुख्याने काय असतील तुमची? निश्चित मी तुम्हाला म्हटलं जसं की पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असताना सुरक्षा दृष्टीने CCTV बसवणे सगळ्या गावांच्या मध्ये हे याला एक प्रायोरिटी असेल. मी मागाशी जसं सांगितलं तसं की चव्हाण ऋषी मंदिर जे पुण्य मंदिर आहे, नित्यस्कालीन मंदिर आहे याच्यात चिखलीमध्ये, त्या ठिकाणी ब वर्ग दर्जासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि मग भौतिक सुविधांचं जाळं निर्माण करणं वेगवेगळ्या फंडातून वेगवेगळ्या योजनेतून, ज्यासाठी माझं सातत्याने प्रयत्न राहतील. अच्छा. ग्रामविकासासाठी पंचायत समितीची भूमिका किती महत्त्वाची वाटते आपल्या दृष्टीने? खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती आहे. अगदीच. त्यामुळं पंचायत समिती खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रात भरीव काम पंचायत समितीच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं, आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काम पंचायत समितीच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. विकास निधीची चणचण आहे, नाही असं नाही, पण मी मगाशी बोललो तसं मनगडात जर धमक तुमची असेल, तुमच्याकडे जर स्वकर्तृत्व असेल तर निधीसुद्धा मिळतो. तो मिळवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि तो मी निश्चित प्रयत्न करीन. आणि पंचायत समिती सदस्य ही एवढी कामं करू शकतो हा आदर्श मी ह्या कोल्हापूर जिल्ह्यात घालून देईन. नक्कीच. मला सांगा सर की काँग्रेस पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाकडे आपण कसे पाहता? निश्चित आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं बंटी साहेबांसारखं नेतृत्व आता मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये बघितलं की कोणीही म्हणत नव्हतं की कोल्हापुरात काँग्रेसच्या 15 जागा येतील, 20 जागा, 15 ते 20 पर्यंत मार्क्स जागा देत होते. पण निश्चित त्या ठिकाणी साहेबांनी 35 जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या, 34 काँग्रेसच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची निवडून आणल्या आणि स्वकर्तृत्वावर ते निवडून आणले. असा नेता ज्यावेळी मला सांगतो की तो पंचायत समिती लढवतो खरोखर ऊर अभिमान भरून येतो आणि आपल्या आतापर्यंत संघर्षाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय की वन स्टेप आपल्या राजकारणाच्या पुढल्या टप्प्यावर जातोय आणि त्यासाठी एक कणखर आणि खंबीर नेतृत्व आपल्या पाठी उभा आहे. याचा खरोखर निश्चित मनस्वी आनंद आहे. सर मला सांगा की पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची ताकद किती महत्त्वाची वाटते तुम्हाला? निश्चितच महत्त्वाची आहे, कारण पक्ष संघटना म्हणजे एक विचारधारा असते आणि त्या विचारधाराची लोक कमी अधिक प्रमाणात प्रत्येक गावात आणि प्रत्येक समाजात असतात. तो समाज तुम्हाला काही जरी तुम्ही नाही केलं तर तो पक्ष संघटना पक्षाची विचारधारा तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहतो. आणि कार्यकर्त्यांशिवाय राजकारणच नाही. जीवाभावाचे कार्यकर्ते, तुमच्यासाठी जीव ओळून टाकणारे कार्यकर्ते, तुमच्यासाठी आवडतं काम करणारे कार्यकर्ते असतील तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचता किंवा तुम्हाला पुढल्या टप्प्यापर्यंत जाता येत. अगदीच. सर तुम्ही मगाशी म्हटला की काही लोक टीका करत असतात, तर विरोधकांकडून टीका होत असते, तर आपण त्याकडे कशा पद्धतीने पाहता किंवा काय उत्तर देऊ इच्छिता? टीकाला उत्तर द्यायची आवश्यकताच नाही. त्यांना आपण कामातून उत्तर दिलंय आणि यापुढे तेच करत राहू. नक्कीच सर. सर आता निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरला आहात, तर वडणगे मतदारसंघातील मतदारांना काय सांगाल तुम्ही? निश्चित या निमित्तानं मी वडणगे पंचायत समिती मतदारसंघातील मतदारांना आव्हान करेन की मी स्वतः पंचायत समितीसाठी उभा आहे किंवा निवडणूक लढवतोय. माझ्याबरोबर जिल्हा परिषद रामकृष्ण पाटील म्हणून काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर मी 19 कोटीची केलेली कामं मी सप्रमाण तुम्हाला सगळ्यांना दाखवायला तयार आहे आणि ती कामं बघून हा माणूस कामाचा आहे याचा विश्वास तुम्हाला वाटत असेल तर मला आणि रामकृष्ण पाटलांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयी करा असं आव्हान मी आमच्या मतदारसंघातील नागरिकांना करत आहे. नक्कीच सर. आज आपण आपली भूमिका एकदम रोखठोकपणे मांडलात आणि तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी धन्यवाद करते आणि तारा न्यूजच्या वतीने आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू. धन्यवाद.